साधारणतः दर वर्षाच्या 1 तारखेला गेले 25 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला मी भगवान श्री सिद्धिविनायकाच्या चरणी दर्शनासाठी येतो, प्रार्थनेसाठी येतो, उत्तम काम करण्याचा आशीर्वाद मागतो। महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करताना उत्तम कार्य हातून घडावं अशी देवाच्या चरणी प्रार्थना करतो। दरवर्षी मी, माझी धर्मपत्नी व माझा परिवार गेले 25 वर्षापेक्षा जास्तीचा कालावधी झाला की या ठिकाणी महापूजा करून भगवानाच्या चरणी या ठिकाणी शुभकार्य करण्याचा आशीर्वाद मागतो। मी माननीय अध्यक्ष महोदयांना धन्यवाद देईल की आज त्यांनी अतिशय उत्तम पूजा 2024 नवीन वर्षाची करण्यासाठी आम्हाला संधी दिली। स्वतः ते राहिले, त्यांचे सर्व विश्वस्त मंडळ राहिलं आणि महाराष्ट्राच्या सेवेसाठी एक ऊर्जा, उत्साह, शक्ती घेऊन नवीन वर्षाची, इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात करतोय। यावर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत महाराष्ट्रामध्ये। शेवटी आयुष्यामध्ये एक सूत्र माझं नेहमी राहिलं, विजय झाला तर माजायचं नाही आणि पराभव झाला तर लाजायचं नाही। निवडणूक हे ध्येय असूच शकत नाही, निवडणूक जिंकणं हे लक्ष्य नाही। उत्तम काम करून सामान्य गोरगरिबांचं हृदय जिंकणं हे आमचं लक्ष्य आहे आणि म्हणून जेव्हा राज्याचा मी प्रदेशाध्यक्ष झालो तेव्हाही माझं सूत्र साधं होतं, गरीबों के सन्मान में भारतीय जनता पार्टी मैदान में। शेवटी सन्मान सामान्य व्यक्तीचा असला पाहिजे, लोकशाहीमध्ये तोच खरा ईश्वराचा अंश आहे या भावनेने आम्ही काम करतो। निवडणूक जिंकायचं की जिंकायचं नाही हे देव आशीर्वादाने ठरवेल। मागायचं काय आहे, देवाच्या मनात जे असेल ते होईल, आपल्या मनात फक्त सेवेचा भाव असला पाहिजे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये तुमचे सहकारी मंत्री रवींद्र चव्हाण यांना तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले, काय माहिती? अशी कोणतीही तयारीचे आदेश दिले नाही। आमची परवाच कोर टीम झाली आणि पुढे भविष्यात एकत्र बसून सर्वे केल्या जाईल। एकत्रितपणे 14 तारखेला तीनही पक्ष नव्हे, 3 नव्हे, अजून श्री रामदास आठवलेजींचा पक्ष, जोगेंद्र कवाडेंजींचा पक्ष आणि इतर आमचे मित्र पक्ष असे एकत्रित प्रत्येक जिल्ह्यात 14 तारखेला आम्ही एकत्रीकरण करतोय आणि स्पष्ट दिशा त्यामध्ये होईल। आता कोण उभा राहील हे महत्त्वाचं नाही, प्रत्येक लोकसभामध्ये त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजीला समर्थन देणारा हा कार्यकर्ता, देशहितासाठी काम करण्याचा संकल्प करणारा कार्यकर्ता हा उभा राहणार आहे। व्यक्ती महत्त्वाचा नाही, चिन्ह महत्त्वाचं। मुनगंटीवार साहेब, एकीकडे वैद्यकीय कक्ष हा मुख्यमंत्र्यांचा सुरू आहे, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांचा देखील आता मदत कक्ष सुरू होणार आहे। नागरिकांच्या सेवेसाठी हा मदत कक्ष असणार आहे, मात्र कुठेतरी श्रेयवाद आहे का यामध्ये? यामुळे हा मदत कक्ष स्थापन झालाय का असं विरोधक म्हणतायत? असं आहे, या तीनही नेत्यामध्ये एक रूप, एक स्वर हा या तीनही नेत्यांमध्ये आहे। आमच्यामध्ये कोण मोठा कोण छोटा हा विषयच उपस्थित होत नाही। आमच्यासाठी देश मोठा, विकास आणि प्रगती हे आमचं कर्तव्य आहे। व्यक्ती येतात आणि जातात। तुम्ही बघितलं मध्य प्रदेशमध्ये कालपर्यंत शिवराज चौहानजी होते, आज मोहन यादवजी आहे। छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, आणि म्हणून आमच्या पक्षामध्ये कोणताही व्यक्ती हा स्पर्धेत नाही, विचार हा पुढे जाण्याच्या दृष्टीने काम करतो। एक से भगे दो या भावनेने जर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, माननीय देवेंद्रजी आरोग्याची काळजी घेत सेवा करत असेल तर भगवान सिद्धिविनायकाच्या चरणी आमची हीच प्रार्थना आहे की या दोन्ही नेत्याला उत्तम कार्य करण्यासाठी आशीर्वाद दे, भरभरून शक्ती दे। संजय राऊतांनी गंभीर आरोप केले आहेत सरकारवरती, महाराष्ट्र लुटता यावा यासाठी ते सरकार पाडण्यात आलं आणि या दुसरीकडे आपण पाहतोय की आमदार खासदारांना फोडण्याचा आरोप हा संजय राऊत यांनी केलेला आहे। महाराष्ट्राची जनता अशा आरोपांना गंभीर घेत नाही आणि माझी विनंती तुम्हालाही आहे, तुम्हीही गंभीर घेऊ नका। त्यांचे आरोप हे त्यांचं सरकार चिरंजीव आहे, अमर आहे या भावनेतून ते वागत होते। तुम्ही बघितलं असेल की आम्ही 25 वर्ष सत्तेत राहू हा उन्माद, अहंकार हा त्यांच्यामध्ये होता।
तुम्ही बघून घ्या. आता तो उन्माद आणि अहंकार शेवटी बुरी नजर वागे ही जी मन आहे त्या मनीनुसार आज त्यांची अवस्था कशाला गंभीर घेता. अनेक विषय महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या विकासाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवण्याचा त्यामध्ये कुठं आता यांच्या वाक्याची हे काय गंभीरतेने घेता मला माहिती. 22 जानेवारीला अयोध्येला जाणार का आपण विशेष ज्यांना निमंत्रण दिलं ते जातील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.